आज आपण एक अतिशय संवेदनशील, कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा आणि सध्या चर्चेत असलेला विषय समजून घेणार आहोत. विवाहित महिलेला दिलेले लग्नाचे आश्वासन आणि त्या आधारावर झालेले शारीरिक संबंध बलात्कार ठरू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाने स्पेशल लीव्ह पिटिशन क्रिमिनल नंबर 4452/2025 मध्ये यासंबंधी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. हा निर्णय केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित नाही, तर भविष्यातील अनेक प्रकरणांवरती परिणाम करणारा आहे. परंतु तुमचे जर आताही असे प्रकरण सुरू असेल, तर यावरून तुम्हाला एक लीगल इन्साइट मिळू शकतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस टॉकमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विवाहित महिलेला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, नंतर मतभेद झाले तर तो बलात्कार ठरतो का? यावर सर्वोच्च न्यायालयाने 2025 मध्ये महत्वाचा निर्णय दिलेला आहे. या मॅटरमध्ये कंप्लेनंट लेडी आणि आरोपी हे दोघेही वकील होते. ती महिला विवाहित होती आणि तिचे घटस्फोटाचे प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित होते. आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन वारंवार संबंध प्रस्थापित केले, असा तिने आरोप केला. त्यावरून IPC अंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला त्या आरोपीवरती. यासंबंधी FIR झाल्यानंतर आरोपीने FIR क्रॅश करण्याकरिता हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल केली. मात्र हायकोर्टाने ती रिट पिटिशन फेटाळली आणि त्यानंतर हे मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेले. आता या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने काही मूलभूत प्रश्न विचारले की विवाहित महिलेला दिलेले लग्नाचे आश्वासन हे कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे का? अशा आश्वासनावर आधारित दिलेली संमती ही फसवणुकीमुळे दिलेली संमती ठरते का? सहमतीने झालेल्या संबंधांना नंतर मतभेद झाल्यानंतर बलात्कार म्हणता येईल का? आता या मॅटरमध्ये सुप्रीम कोर्टानं काही निरीक्षणं नोंदवली. त्यामध्ये पहिले निरीक्षण असे आहे, हिंदू मॅरेज ऍक्ट आणि स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार पहिले लग्न अस्तित्वात असताना दुसरे लग्न हे निषिद्ध आहे, म्हणजे कायदेशीरदृष्ट्या ते निषिद्ध आहे. निरीक्षण 2 मध्ये आहे, ज्या गोष्टीची पूर्तता कायद्यानेच होऊ शकत नाही त्या आश्वासनावर आधारित संमती ही फसवणूक मानता येत नाही. यानंतर निरीक्षण क्रमांक 3 आहे, कंप्लेनंट लेडी ही शिक्षित, प्रौढ आणि स्वतः वकील असल्याने तिला भाडल्या गेले किंवा फसवल्या गेले असे गृहीत धरता येत नाही. आता निरीक्षण क्रमांक 4 आहे, संबंध हे दोघांच्या सहमतीने प्रस्थापित झाले होते, निर्माण झालेले होते. नंतर मतभेद झाले, अपेक्षा पूर्ण झाल्या नाही किंवा त्यांच्यामध्ये भावनिक ताणतणाव निर्माण झाला, म्हणून या संबंधांना गुन्हेगारी रंग देता येत नाही. याचाच अर्थ खोटे आश्वासन आणि दिलेले आश्वासन न पाळणे यामध्ये मूलभूत फरक आहे. प्रत्येक अपयशी प्रेम संबंध हा बलात्कार नसतो आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा आदेश रद्द केला, नोंदविलेला गुन्हा रद्द केला, आरोपपत्र आणि संपूर्ण क्रिमिनल प्रोसिडिंग रद्द केली. हा निर्णय काही महत्वाचे मेसेज देतो की बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचा गैरवापर होऊ नये. प्रत्येक अपयशी रिलेशन्सला क्रिमिनल ऑफेन्सचे स्वरूप देता येत नाही. या केसमध्ये संमती आणि फसवणूक यामधील कायदेशीरदृष्ट्या सीमारेषा स्पष्ट करण्यात आली. भावनिक वाद आणि क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी यामधील फरक अधोरेखित करण्यात आला. खरे पाहता हा निर्णय कन्सेंट ज्युरिस्प्रुडन्स मध्ये अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जाईल. मात्र यामध्ये एक गोष्ट क्लिअर आहे, खऱ्या अर्थाने फसवणूक करून सुरुवातीपासूनच लग्नाचा कोणताही उद्देश नसताना, हेतू नसताना संबंध प्रस्थापित केले असतील तर ते मॅटर वेगळे ठरते. प्रत्येक मॅटर हे त्याच्या फॅक्ट्सवर डिपेंड करत असते. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.